मायनगरी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभारण्यात आलं. आज या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. खासदार पूनम महाजन यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तयार झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या मंदिराचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. 2 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात आली. आपण पाहतोय विविध संकल्पना साधून अनेक कार्यक्रम जी आहेत ती शिवजयंतीला घेण्यात आली होती. आज आपण पाहतोय की उत्तर मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी कुर्ला पश्चिम इथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर जे आहे ते या ठिकाणी उभारलेलं आहे. आपण पाहतोय 500 स्क्वेअर फूटच्या जागेवरती हे मंदिर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आपण पाहू शकतो. स्थापना जी आहे ती झालेली आहे आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण जे आहे ते या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं होणार आहे. त्यामुळे एकूणच संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहू शकतो की बॅनरबाजी जी आहे ती भाजपच्या वतीने केलेली पाहायला मिळते. सोबतच आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे संपूर्ण कुर्ला पश्चिम या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आज आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुर्ला पश्चिम परिसरामध्ये येणार आहेत आणि आज या छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिराचं लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की कुर्लावासियांसाठी देवेंद्र फडणवीस आजच्या या सोहळ्यामध्ये काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हमीद मस्तानचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.